प्रॅक्टिस सेशन मध्ये व्यस्त असतात, त्यामुळे तुमच्यापर्यंत त्या सूचना पोहोचत नाही. लक्ष द्या, मोठी क्रीडा स्पर्धा खेळतोय, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला या क्रीडा स्पर्धेला पुढे घेऊन जाण्यात मदत करतात, त्यामुळे त्या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या. चला भविष्यात मॅच कडे. भव्य अंडरआर्म ओपन क्रीडा स्पर्धा टेनिस बॉल विश्वातील ही वैशिष्ट्यपूर्ण असलेली गणेशजी कंसे आणि सागरजी पेजे यांची श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. क्रीडा स्पर्धेचं पारितोषिक देखील एक वेगळ्या स्वरूपामध्ये त्यांनी मानधन देऊन प्रत्येक खेळाडूंना पुरस्कृत केलं जाणार आहे. प्रत्येक म्हणजे त्या संघाला आणि वैयक्तिक पारितोषिक. प्रथम पारितोषिक 60,060 रुपये. हा जो काही आकडा आहे तो त्यांनी एक वेगळा त्यांच्या मनामध्ये विचार होता, त्या अनुषंगाने द्वितीय पारितोषिक 35,035. प्रवेश फी देखील देखा बघा 7,171 71. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक 15 म्हणजे 1,515. मॅचला सुरुवात होतीये. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, देवा पांडे स्ट्राईकचा बॅटर, सोबतीला कुणाल. एका बाजूला पवईचा संघ आणि एका बाजूला एक बलाढ्य संघ ज्यांच्या विपक्ष आपण मॅच पाहतोय. डेव्हिल 11 मुकेश रॉयल. दहशत आहे या संघाची, एक स्वप्न असतं या संघाच्या विरोधात खेळायचं, जिंको किंवा हारो, पण या संघाला सामोरं जायचंय. मला शुभम लोखंडेला गोलंदाजी करायचंय, मला करण सोडाच्या बॉलिंगवर खेळायचं, पण त्यांचीच अनुपस्थिती आहे आज. कारण कुठेतरी मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा सुरुवात आहेत, त्यामुळे त्यांची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. साहिल बॉलिंग करतायत, फटका फसलाय, तिकडे गॅप मध्ये खेळला जातोय, झाडाला बॉल द्यायलाय. सिंगल रन कंप्लीट, दुसरेचा कॉल, 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी, द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. गेले अनेक वर्ष गणेशजी यांच्या डोक्यात असलेला हा ट्रॉफीचा देखील विचार आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. अर्थातच त्या ट्रॉफीवरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, त्याचबरोबर महाराष्ट्राचा लोगो डिझाईन केलाय. आपला महाराष्ट्र 36 जिल्हे, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपण बिलॉंग करतो. सध्या तर आपण मुंबई, ठाणे, अंबरनाथ, कल्याण अशा परिसरातून येतो, परंतु संपूर्ण मुंबई महाराष्ट्रभर मुंबईचा अंडरआर्म क्रिकेटचा विस्तार होत गेलाय. मुंबई जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, नव्याने तयार झाला ठाणे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा, अनेक असे जिल्हे आहेत जे आपल्या महाराष्ट्राला संलग्न आहेत. आणि असा हा संपूर्ण महाराष्ट्र आपला त्यांनी त्यांच्या ट्रॉफीमध्ये डिझाईन केलाय. एक त्यांचा हेतू संकल्प या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. 6 धावा झाल्यात. साहिल बॉलिंग करतायत. टप्प्याचा बॉल एक साइडला फ्लिक, फटका फसलाय आणि क्या बात आहे. कोणी कॅच पकडली? मोहित, रोहित. हॅलो, थँक्यू. मित्रा इकडे जवळ ये ना भाई. बघ आपली टीम प्रोफेशनल टीम जर आपल्याला प्रोफेशनल लॉट मध्ये खेळतो नो डाऊट, परंतु आणखी त्यांचं ग्लॅमर वाढवायचं ना संघाचं, तर आपण देखील काही गोष्टींचं पालन करूयात. नेक्स्ट बॅटर रमजान, भांडुप की आण बाण शान. रमजान, रमजानने मागील हंगामात, मागील आठवड्यातच मॅन ऑफ द सिरीज सायकल वरती विराजमान झालाय. ती सायकल त्याने रवाना केली चिमूर नगरीतून, माऊलगाव परिसरातून, आणि थेट भांडुप नगरीमध्ये दाखल झाला. अशा अनेक सायकली त्याने त्याच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजच्या मिळवल्यात. सायकल स्वार म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर काही हरकत नाहीये. यावेळेचा बॉल जबरदस्त डिलिव्हर केला गेलाय. पद्मानंद प्रभू सर तटस्थ भूमिकेमध्ये, होकारार्थी इशारा, अर्थातच बॉल सेफ आहे करून दिलासा दिला तो गोलंदाजाला. बॉल सेफ आहे. हर्ष आमच्या सोबत स्कोरर म्हणून कार्य करतायत. पहिली मॅच उत्तम कार्य केलंय, सेकंड मॅच पुन्हा त्यांच्याकडे वाटचाल आहे ती देखील माहिती आहे. अगदीच नो डाऊट चांगलं गुणलेखन करतील. यावेळेला फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळले गेले. फिल्डर आहेत तिकडे. पहिली धाव, दुसरी धाव, बघता बघता 2 देखील पूर्ण होत आहेत. जिंकेल तो पुढील संघातील
मागील संघातील विजेता संघासोबत खेळ किती ओव्हरची माहिती आहे तुम्हाला नंतर कळवलं जाईल. षटका दरम्यानचा शेवटचा बॉल. षटक क्रमांक पहिलं साहिल गोलंदाजी करतायत. ओहो, संधी होती तिकडे, बॅटर काहीसा पुढे शफल झाला. व्हाईट बॉलची घोषणा होतीये, एक्स्ट्रा रन मिळणार आहे. लेग मिस व्हाईट बॉल. शंका आहे त्या गोलंदाजाला, परंतु भाऊ तुमच्या शंकेवरचं निरसन आमच्या पंचांनी केले, कारण अचूकतेची मागणी असलेले पंच संपूर्ण मुंबईभर त्यांचा प्रवास आहे, त्यामुळे नो डाऊट व्हाईट बॉलच आहे हा. 10 धावा, शेवटचा बॉल अजूनही. यावेळेला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. नवयुवक खेळाडू तिकडे संधी दिली गेली. पवई खेळाडू प्रणितला देखील कुठेतरी वर्णी लागली. पवईतून उज्ज्वल भविष्य अनेक आपल्याला आता पाहायला मिळतात अंडरआर्म क्रिकेटच्या या नगरीमधून. उद्याचा देखील पवईचा अंतर्गत संघ गणेशजी यांनी कळवलं की पवईमधूनच इतकी मागणी होती संघांची की ओपन लॉट, मला वाटतं तसं खेळणं थोडस म्हणजे ओपन लॉट साठीच अनेक संघ तिकडून पवईमधून तयार होत होते. एवढी मागणी आता पवईच्या क्रिकेटमधून पाहायला मिळते. हॅलो, थँक्यू. राहुल, संघाचा कॅप्टन राहुल बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक 1 समाप्ती झाल्या. 11 धाव संख्येवर. रमजान स्ट्राईकचा बॅटर. दिवस क्रमांक पहिला छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 6वं पर्व. फुलटॉस बॉल समोर खेळले, हिट केला, प्लेयर आहेत तिकडे. अरुण चव्हाण, मनीष हे देखील तैनात होत आहेत. एक क्रीडा स्पर्धा खेळले की लगेच दुसरीकडे जायचं. बाईक काढायची, मोटरसायकल काढायची, बसायचं बाईक वरती. रस्त्यावरचं ट्रॅफिक असतं, ट्रॅफिक हवालदार उभे असतात, सिग्नल लागलेला असतो, सिग्नल कधी सुटतोय वाट बघायची असते, कारण मला माझ्या संघाच्या मॅच साठी पोहोचायचंय तिकडे. वेळेचे अनेक मर्यादा पालन करावे लागतात. वेळेत क्रीडा स्पर्धा जर संपन्न झाली तर कुणाला आवडणार नाही. एका मागोमाग एक योद्धे मात्र तिकडे वाटचाल पाहायला मिळते. शुभम लोखंडे येतोय, करण सोडा येतोय. दिवस खेळले गेलेत. अवघ्या सिंगल धावेवरती समाधानी राहावं लागतंय. एकच धाव मात्र तिकडे मिळणार आहे. दुसरा धावेचा प्रयत्न करणं धोक्याचं होतं, हे जाणलं हेरलं. रमजानने कॉल दिला, कॉल मध्ये देखील तुमच्या कॉल देणं देखील फार महत्वाचं आहे. एकमेकांना दिलेलं कॉलिंग कम्युनिकेशन फार उत्तम असतं, महत्वाचं असतं. विकेट जाण्याची थांबण्याची शक्यता निर्माण होते. फुलटॉस हिट केलाय, आलाय का पहिला षटकार? नाही अजून, वे वाट पाहावी लागणार आहे. षटकारांचा कोण बादशाह असणार आहे? अजूनपर्यंत कोणी षटकार मारला नाही. पहिला षटकार मारेल त्याच्यासाठी देखील काहीतरी पारितोषिक जर ठेवलं तर निश्चितच षटकार देखील येऊ शकतात. पहिला षटकार जर कोणी मारला तर मला वाटतं इथल्या प्रेक्षकांकडनं टाळ्यांच्या अनेक कडकडाट वाटतं त्याला मिळतील. ओहो, नाईस वन, चांगला बॉल डिलिव्हर केलाय. अपील होतीये पण पुन्हा एकदा कळवले जात आहे जितू सरांच्या माध्यमातून. बैटर सेफ है, रमजान अभी भी है, अभी भी उनको खेलने का मौका दिया जाएगा, क्योंकि रमजान ने ऐसी कोई गलती की नहीं है जो अपने टीम के लिए अड़चन हो सकती थी. रमजान को आगे खेलने के लिए और संधि मिलती हुए. वाढलेल्या धावसंख्येला थांबवायचे, गोलंदाजांना कार्य करायचंय. स्कॉट 9 पफई एक या संघाचा आपण गोलंदाजीचा अटॅक पाहतोय. पहिल्या षटकात 11 आल्या. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. राहुल 15 धावा, 15. माज एका बाजूला 0-1. सतत सातत्यपूर्व इकडे लक्ष देतात, किती धावा झाल्यात विचारणा करतायत. पुन्हा एकदा चांगला बॉल. आता मात्र रमजानला जावं लागतंय. रमजानची खेळी संपुष्टात आणली राहुलच्या या बॉलवर. डीजे म्युझिक ऑन. हॅलो, चला नवीन बॅटर ज्याचा आपण उल्लेख करत होतो, ज्याच्या नावाची चर्चा आहे अंडरआर्म क्रिकेटचा, ज्याचा चाहता वर्ग वाढत चाललाय, ज्याच्या येण्याने अनेकांना मात्र खऱ्या अर्थाने आनंद मिळतो, ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी
दूर दूरहून अनेक जण प्रवास करतात आणि तो योद्धा या संघाचा खऱ्या अर्थाने शुभम लोखंडे. आक्रमकता त्याच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळते, जिद्द त्याच्या मनामध्ये दडलेली असते, परंतु चेहऱ्यावरचं त्याचं स्मितहास्य एक बांधिलकी जपणारा खेळाडू म्हणून देखील याच खेळाडूची चर्चा आहे. शुभम पाहायला मिळतोय. एक वेगळा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न शुभम यांचा. पहिली धाव कंप्लीट होते, चपळाईने चालाकीने निघाला की काय, थांबतोय थांबतोय, नो स्ट्राईक एंडला थांबावं लागतंय, नाही करून कॉल दिला गेलाय आणि ओव्हरच्या अखेरीस ओव्हर ना ओव्हर झाली कंप्लीट. ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या आहे 16. 5 धावा दिल्यात. चांगली बॉलिंग राहुल तुमची. हेच करायचं असतं, बॉलरला वाढलेल्या धावसंख्येला ब्रेक कसा लावता येईल ना, हे कार्य करायचं असतं. दोन्ही बाजूला दोन वेगवेगळ्या भूमिका असतात. वाढणारी धावसंख्या कमी करावीची आणि कमी असलेली धावसंख्या कशी वाढवायची, या विपक्ष बाजूतल्या भूमिका एकमेकांच्या विपक्ष संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि याचंच नाव आहे क्रिकेट. तुझ्याकडे माझ्याकडे जिंकण्याचा प्रत्येकाचा मानस असतो, प्रयत्न असतो, अट्टहास असतो. विजय कोणाला नकोय, विजय प्रत्येकाला हवाय. पराभवाची दारं हळुवारपणे बंद करायची आणि विजयाचं दार अगदी ढकलून द्यायचं, परंतु विजयाचं उघडणारं दार देखील कधी हळुवारपणे बंद होईल हे देखील कळत नाही. त्यामुळे क्रिकेट पाहण्यासारखी एक वेगळी मजा आपल्याला ही क्रीडा स्पर्धा दाखवून देते. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 हे पर्व 6वं पर्व पवई नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लक्ष वेधलं या क्रीडा स्पर्धेने सर्वांचं. श्री साई स्पोर्ट्स या वाहिनीवरती देखील संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपल्याला कव्हर करताना त्यांचा टेक्निकल डिपार्टमेंट पाहायला मिळतोय. संतोष वरडकर ऑपरेटर म्हणून कार्य करतायत. आमचे पुष्पा म्हणून फेमस आहेत, जे स्कोरर म्हणून कार्य करतायत. त्याचबरोबर समोर कॅमेरा अँगलला आमचे विघ्नेश आहेत, एका कॅमेरा अँगलला आयुष आहेत, आणखी अनेक मान्यवर अनेक त्यांची मंडळी टेक्निकल डिपार्टमेंट ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा कव्हर करतायत. बॉलर क्रमांक 3 प्रणित, नवयुवक गोलंदाज. क्रीडा स्पर्धा व्यावसायिक गटामध्ये खेळतात, हेच कौतुक आहे या संघाचं. स्क्वॉड 9 पवई या संघाचं धाडस केलंय, कारण व्यावसायिक गटामध्ये खेळत असताना नवीन संघ जो असतो ना, तो कुठेतरी धाडस करतो ना, हेच खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी फार उत्तम असतं. आणि या गोलंदाजाच्या वाट्याला विजय पराभव कधी येईल ते आपण नंतर ठरवू, पण त्याच्या वाट्याला शुभम सारख्या खेळाडूला बॉलिंग करण्याचा योग आलाय ना, हे फार त्याच्यासाठी. ओहो, हिट लागलाय आणि तिकडे गेलाय, धोक्याची घंटा वाजली. शुभमची नाराजगी, विकेट कशी मिळू दे पण ती प्रणितला मिळालीये. प्रणित, तुला आज रात्री झोप लागणार नाहीये. हॅलो, थँक्यू थँक्यू डीजे. काय घडलं, विकेट मिळाली, कशी मिळाली, रनआउटची मिळाली, कोणाला मिळाली, कोणाच्या वाट्याला मिळाली, कोणी हिट केला, जे काही असेल, परंतु संघाला मिळाली हे गरजेचं होतं. कोणाची मिळाली, शुभम लोखंडेची मिळाली, प्रणितच्या गोलंदाजीवर मिळाली. अक्षय सूर्यवंशी, स्वागत आहे आपलं. आपल्या चिरंजीवी अच्छा, लग्न नाही झाले, पण ठीक आहे, हरकत नाहीये. अक्षय पवईचा चीता म्हणून ओळखले जातात. स्वागत आहे. एक वेगळा स्ट्रोक कुणालने देखील अलीकडच्या काळामध्ये प्रभावी केलंय. कुणालची बॅटिंग बघण्यासाठी असते, एक आक्रमकता त्याच्याकडे देखील आहे. संघासाठी हा खेळाडू देखील तेव्हाच नेहमीच संघासाठी तारणहार म्हणून पुढे आलाय. विक्रोईच्या संघासाठी स्टेशन वाईजचं क्रिकेट खेळताना ओपनर बॅटर म्हणून त्याने नेहमीच अनेक मॅचला कलाटणी दिली आहे. प्रणित त्याला सामोरं जाऊन गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3, थोडा दूर ठेवलाय टप्पा, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली, वेग त्याचा नियंत्रणाच्या बाहेर. वेट बॉल, एक्स्ट्रा रन मिळतोय. या वेळेला पुन्हा दुसरा वेट बॉल होते. कधी कधी एखादा लेफ्टी बॅटर एखाद्या बॅटरच्या समोर जातो, त्यावेळेस अशी काहीशी गडबड होते गोलंदाजीची, कारण लेफ्टी हा बॅटर एक दुर्मिळ प्रकार आहे. त्यामुळे लेफ्टी बॅटरच्या अपोजिट बॉलिंग अटॅक करणं उजव्या शैलीच्या गोलंदाजाला काहीसं अवघड असतं.
सिंगल धाव पुन्हा मिळणार आहे. टॉस जिंकला स्कॉट 9 पवई या संघाने जिंकून निर्णय घेतला त्यांनी फिल्डिंगचा. एक 30 बॉल मध्ये थांबवता येते का 40-42 पर्यंत हा त्यांनी एक प्रयत्न ठेवलाय. स्कोर जर पाहिलं तर 3 बॉल 23 23 धावा झालेत. चांगला बॉल, मोठा स्ट्रोक येऊ दिलेला नाहीये. प्रयत्न होत आहेत मोठ्या स्ट्रोक साठी, परंतु अजूनपर्यंत एकही बाउंड्री आलेली नाहीये, एकही षटकार आले नाहीये. याचं वर्णन आम्ही का करतोय तर इकडे उभा आहे षटकारांचा हुकमी एक्का, जो मारू शकतो तो धाडस आहे. त्यामुळे असे अनेक आहेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल धावेचा विचार, सिंगल रन कंप्लीट होते. पंचवीस धावसंख्या पाहायला मिळते. 5 बॉल, शेवटचा बॉल अजूनही बाकी. करण सोडा स्ट्राईकचा बॅटर, काय करणार आहे चेक केलं जात आहे. हे बघा, ही असते एका खेळाडूची खऱ्या अर्थाने ओळख. प्रणितला इथे संधी आहे चेक करण्याची, त्याने ती संधी ओळखली आणि त्यातून त्याने करण काय खेळणार हे पाहू इच्छितोय. करणचे इरादे काय आहेत हे तर स्पष्ट होणार आहे, परंतु प्रणित देखील त्याच्या इराद्यांवरती पाणी फेरणार का हे देखील काही क्षणार्धात स्पष्ट होतंय. काय घडते पाहूयात या शेवटच्या बॉलला. आणि हा त्याचा शेवटचा बॉल त्याने डिलिव्हर केला. जाणलं त्याने, पाहिलं त्याच्या डोळ्यामध्ये आक्रमकता आहे की शांत सेन्सिबलपणा आहे, काय आहे त्याच्या डोळ्यामध्ये ती परिभाषा त्याने ओळखली. ही क्रिकेटची परिभाषा तुम्हाला ओळखता आली पाहिजे, हा स्ट्रॅटर्जी गेम प्लॅन तुम्हाला आखता आला पाहिजे. षटक समाप्ती आणि स्कोर झालाय 26-26, 18 बॉल 26. शेवटचे 2 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत. चला, विनिंग टीम आणि विनिंग टीम ही मॅच थर्ड मॅच असणार आहे. संघांना विनंती राहील किती ओव्हरची ते तुम्हाला कळवलं जाईल. ऑगस्ट महिन्यामध्ये अगस्त्य इथे उपस्थित आहेत. अगस्त्य अगदी निरखून पाहतोय, डोळ्यामध्ये नजर देऊन आमच्याकडे पाहतोय. कोण आहेत आमच्या या पवई नगरीमध्ये आलेले हे सर्वजण. राहुल, पुन्हा विचार होतोय राहुलचा, कारण राहुलचा षटक चांगलं हाताला गेलंय. संघाचा कॅप्टन आहे, स्वतःवरती ती पुन्हा जबाबदारी. 5 ओव्हरची मॅच आहे, 10 खेळाडूंचा समावेश. लेग साइडला फ्लिक केला, कोणत्या एंडला फेकायचा, कुणालच्या एंड वरती एंड केलाय. पाच ओव्हर मध्ये तुम्हाला 4 बॉलर उपयोगात आणायचे आहेत. एक बॉलरला तुम्ही पुन्हा रिपीट बॉलिंग साठी आणू शकता, म्हणजे पहिली ओव्हर दिल्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा आणू शकता. चौथी ओव्हर प्रगती पथावरती गोलंदाजी करतायत राहुल. एक भव्य दिव्य आयोजन, मुंबई अंडरआर्म क्रिकेटची पंढरी म्हणून पाहिलं जातं. आणि त्या अंडरआर्म क्रिकेटच्या दुनियामध्ये दुनियादारी करणारे हे तारे सितारे अवतरले पवई नगरीमध्ये. थोडा दूर टप्पा ठेवला गेलाय, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा देऊ नका, एक्स्ट्रा दिला तर अडचणी वाढतील. रन येणार, बॅटिंग येऊ द्यात, पण एक्स्ट्रा धावांच्या अडचणी वाढवून घेऊ नका, ओढवून घेऊ नका ती परिस्थिती. पुन्हा केलं जाते चुकीचा बॉलिंग अटॅक, व्हाईट बॉल. पुन्हा एकदा वाटायला येतोय, कुणाल वाट पाहतोय, याच्याकडे देखील, याच्या नजरेमध्ये देखील एक आक्रमकता दडलेली आहे. शिकारी बाणा याचा देखील आपल्याला अनुभवता आलाय. कोणत्या गोलंदाजाची शिकार करणार हे देखील पाहावं लागणार आहे. वाह, उडवलाय, उंची गाठली, लांबी गाठतोय काय, दिशा गाठतोय काय, दिशा कोणती, लेग साइडला. किती धावांची, एकेरी धावेची. इतका चांगला फटका सजवला गेला, पण सजवलेली खेळी एवढ एका धावेवरती संपुष्टात येते. एक धाव पुन्हा वाट्याला. समोर मारा, समोर खेळा, समोर षटकार आहे. षटकारांसाठीच तुम्हाला इथे आमंत्रण दिलं गेलंय. षटकारांसाठीच ही अंडरआर्म ओपन क्रीडा स्पर्धा टेनिस बॉलच्या माध्यमातून आयोजित केली गेली. श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. आयोजक गणेशजी कंसे आणि सागर पेजे. त्या संपूर्ण पवई अंतर्गत असलेल्या त्यांचं त्या परिसरातील पवई पंचकुटीर मंदिरातील त्या जवळपास राहणारे दुर्वाप्रिय गजानन मंदिराचे
संपूर्ण रहिवासी या क्रीडा स्पर्धेला सहकार्य करताना पाहायला मिळत आहेत. टॉस बॉल गॅपमध्ये घेण्याचा प्रयत्न, बॉल पण आतमध्ये आलाय, दिशा बदलली बॉलने आणि त्याची संधी साधली बॅटरने. 2 धावा कंप्लीट करतोय कुणाल. चालाकीचा खेळ इकडे मात्र विचारात घेतला गेला. 2 धावा मिळत आहेत. 32-32. या वेळेला उडवलाय, दूर 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 पाठवलाय. वाह 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 कुणाल, ये है षटकार का बादशाह. थँक्यू थँक्यू डीजे. वाह काय जबरदस्त अटॅक केला गेला कुणालच्या बॅट मधून. चर्चा होती कोण षटकार मारणार पहिला, षटकार येणार यात शंका नव्हती, परंतु तो षटकार कुणाच्या बॅट मधून येणार पहिला याची नोंद केली गेली छत्रपती शिवाजी महाराज चषका दरम्यान. कुणाल वडनेरे हा आहे खेळाडू ज्याने पहिला षटकार मारलाय. विजिट केलाय, फटका फसलाय, बॅटच्या टॉप एज पाहायला मिळते, करला बाहेर जावं लागतंय, विकेट येते. थर्टी नाईन. हॅलो, चला धन्यवाद. चला पवेकर, थोडा वेळ जास्त अधिक घेऊ नका, आपलं हक्काचं मैदान आहे, पवईतला आहात आपण, त्यामुळे समसमान वेळाची मर्यादा आपण सर्वांनी राखूयात. बॅटर आहे करण ठाकूर, पालघर जिल्ह्याला बिलॉंग करतात. म्हणजे मगाशी आपण नामोल्लेख करत होतो की जी डिझाईन केलेली ट्रॉफी आहे ज्याच्यावरती महाराष्ट्राचा नकाशा आहे, म्हणजे अर्थातच मुंबईचं क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट हे बघता बघता आता संपूर्ण मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रभर जाऊन पोहोचलंय. त्यामुळे प्रत्येक जण महाराष्ट्र जिल्ह्यातून अनेक जण बिलॉंग करतात, त्यातील एक जिल्हा पालघर जिल्हा जिथून बिलॉंग करतात करण ठाकूर. शेवटचा षटक घेऊन दरम्यानचा गोलंदाज, पहिला बॉल, व्हाईट बॉल, माज पवन. पवन आहेत, वाऱ्याच्या वेगाने येतोय पवन, पण वाऱ्याच्या वेगाने पुन्हा माघारी जावं लागतंय. व्हाईट बॉल दिलाय. चांगला बॉल डिलिव्हर केलाय, सिंगल रन घेण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळलेत, सेकंड देखील मिळणार आहे. प्रणित आली तिकडे, रन मिळाला. परंतु बॉलिंग ऍक्शन चांगली आहे. ओहो, मिळवली विकेट. कुणाल षटकार मारला ज्याने त्याला मात्र माघारी धाडलं गेलंय. भाऊ तुझ्या आयुष्यात देखील तुला आज झोपायचं नाहीये, मोठी विकेट मिळवलीस. हॅलो, धन्यवाद. स्ट्राईकला येतात नवीन बॅटर, जर्सी क्रमांक 18, विराट कोहलीला मनामध्ये घेऊन बॅटिंगसाठी आलाय अरुण चौहान, डेंजर डोरा म्हणून ओळख. आणि भाईचा आज वाढदिवस आहे. भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आज वाढदिवसाचा विक्रम इथे काहीतरी बॅटिंगच्या माध्यमातून घडवून दाखव. तुझा संघ तुझ्यासाठी केक कापणार यामध्ये काही शंका नाहीये, परंतु इथे उडवलाय, षटकार मारलाय काय, आणि भाईला मात्र वाढदिवसाच्या
रिव्हर्स शुभेच्छा दिल्या गेल्या विकेटच्या माध्यमातून. माघारी जावं लागतंय अरुण. परत अरुणसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. जरी त्याची विकेट गेली त्याचा वाढदिवस आहे, त्याच्या वाढदिवसाच्या त्याला शुभेच्छा आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून देऊयात. थँक्यू. शेवटचं षटक, काही उर्वरित बॉल. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. व्हाईट बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा व्हाईट बॉल मिळतोय. नवीन बॅटर ओमकार. ओमकार यांना आपण पाहतोय. सामना क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. पुन्हा 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 पवन. 2 चांगले मोठे विकेट मिळवले गेलेत. धावांची कुठेतरी प्रगती होता होता थांबणार यावरती शंका निर्माण होत असताना तू मात्र एक्स्ट्रा धावांमुळे त्यांच्या धावांमध्ये बदल घडवला जातोय. फोर्टी 45 धावसंख्या. चांगला ड्राईव्ह केलाय, तिकडे संधी निर्माण. पुन्हा एकदा आणखी एक जबरदस्त कॅच कलेक्शन पाहायला मिळते. वाह, लाजवाब कॅच पकडला गेलाय तिकडे. रोहित रोहित होते तिकडे. रोहित. 2 बॉल बाकी शेवटचे. 45 झालेत. हॅलो. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. शेवटचे 2 बॉल. पहिल्या डावाचे स्वागत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेले पवई अंतर्गत पोलीस ठाण्याचे पोलिसांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय मनपूर्वक आपले देखील स्वागत. मी आयोजकांना विनंती करतो आपण त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. शेवटचा बॉल. 46 शेवटचा बॉल. पार्थ तिर्लोटकर. पवनने काही एक्स्ट्रा धावांमुळे ना काहीशा चुका केल्यात. त्या वगळता पवनची बॉलिंग निश्चितच एका मोठ्या संघाच्या विरोधामध्ये खरंच पाखडण्याजोगी आहे. शेवटचा बॉल चेक केलाय. ओमकार देखील आहे तिकडे तयारीमध्ये धाव घेण्याच्या दिशेने. परंतु ओमकारला याची कल्पना होती की असे काही करामत करू शकतो पवन. टॉस गॅप मध्ये खेळलेत. 1 रन तर कंप्लीट होतोय. दुसरीचा कॉल. 2 डिक्लेअर. 2 धावा पुढे आणि 2 धावांनी समीकरण आहे 48. 49चा टार्गेट. मॅच नंबर 2 आपण पाहतोय. दिवस क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराज चषक पवई परिसर क्रीडा स्पर्धेचे आयोजक गणेशजी कंसे आणि सागरजी पेजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. नव्या डावाला लगेच सुरुवात केली जाईल. तो मी घेऊन जातो, आवाजात बदल करतो. ज्या आवाजाची उत्सुकता भुरळ घातली, ज्या आवाजाने गोडवा आहे, ज्या आवाजामध्ये आमचे मनीष सरांना विनंती करतो आपण
या क्रीडा स्पर्धेची भूमिका बजवायची. धन्यवाद. चला चला सुरू करूयात मॅच. एका दिशेला डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल असेल आणि त्यांच्यासमोर फाईट करण्यासाठी स्क्वॉड 9 पवई. पहिला डाव झालाय. पहिल्या फेरीतला खेळ आपण पाहिला ज्यामध्ये 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. 47 झालेत, 48 करायचे आहेत. आणि ते 48 धावा कशा केल्या जातील याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. तर दरम्यान ही क्रीडा स्पर्धा कशी सुरू आहे याची पाहणी करण्यासाठी आमचे पोलीस बांधव आले. या साहेब आपलंही सहर्ष स्वागत आहे. वेलकम आपलं देखील. कारण तुमच्याशिवाय अपूर्ण आहे हे महाराष्ट्र. एवढं सुदृढ राहणंही तेवढंच अपूर्ण आहे. धन्यवाद आल्याबद्दल. या आपण व्यासपीठावरती आलात तरी चालेल, इकडनं बसून मॅच एन्जॉय करा. कारण क्रिकेट हा एकमेव असा खेळ आहे ना जो आपण सगळेच कधी ना कधी खेळलेलो असतो. चला स्कॉट 9 पवई एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. बॅटर्सची नावं
सचिन आहेत स्ट्रायकिंग एंडवरती, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती साहिल आहेत आणि करण सोडा आहे. त्या ऑलराऊंडर कॅटेगरी मधलं आणखी एक अंडरआर्म क्रिकेटचं मोठं नाव. पहिलाच बॉल चांगला हात आलाय. विकेटच्या मागे आपण पाहिलं तर हलकीशी चूक होते. white+1 2 धावा इथे मिळणार आहेत. मग एक विशेष आकर्षण या स्पर्धेमधलं राहिलंय. तीस बॉल आणि 38 धावेचं 48 धावेची आवश्यकता आहे. क्षमा असावी. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि सर आम्हाला उद्याही तुमची वाट लागून असेल. अगदी प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या वेळी या नक्की. मात्र थँक्यू. हे सहकार्य केल्याबद्दल खरं तर विशेष आभारी आम्ही आहोत तुमचे. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस याची ख्याती किती मोठी ही जगाने ओळखली आहे, जगाने पाहिली आहे आणि ती तुमच्यासारख्या काही पोलीस बांधवांमुळे नेहमी आपल्याला मिळते. 2 धावा इथे देखील ऍड केल्या जातील. स्कॉट 9 पवई. आव्हान खूप कठीण आहे, खूप मोठं आहे, कारण समोर देखील डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल सारखा एक बलाढ्य संघ आहे. कारण थोडा बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 47 दिलात 30 बॉल मध्ये, पण 48 आता त्यांना करायच्या आहेत. बॉलिंग चांगली राहिली आहे. विकेट्स मिळाल्यात. मास्टर शेवटची ओव्हरही तेवढीच लाजवाब राहिली होती. विकेट्सही आल्या. त्यांचं सेलिब्रेशनही पाहण्यासारखं होतं. पुढचा बॉल पण करण सोडानी काय प्रत्युत्तर केलंय. धाव कंप्लीट केली जाईल का आणि ती धाव नाही मिळणार आहे. आवश्यकता होती का. white+1ही आलाय. 2 धावेचा एक चांगला स्ट्रोकही आलाय. त्यानंतर ही एक छोटी धाव घेण्याची आवश्यकता आहे का. विकेट आहे. येस वाईट नाही आहे. दोन्ही पायाच्या अगदी मधोमध बॉल आलाय. त्याच्या अगोदर हे मी मेन्शन केलं. शुभमचंही लक्ष आहे. बारकाईने लक्ष लागू नये, कारण त्यालाही माहिती आहे स्कॉट 9 पवईला कमी देखून चालणार नाही. क्रिकेटमध्ये कुणालाही कमी लेखून चालणार नाहीये. पवईमध्ये आपण आहोत. छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये आपण आहोत. श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब पवईमध्ये आपण आहोत. आजूबाजूला हिरानंदानी सारखा मोठा कॉम्प्लेक्स आहे, पण तरी देखील मित्रांनो, पवईकरांनो, तुमचे कौतुक आहे. तुम्ही या मातीचा खेळ टिकवून ठेवलात, हे क्रीडांगण टिकवून ठेवलात, हे अंडरआर्मचा क्रिकेट टिकवून ठेवलात. कारण सोडा, मी म्हटलं होतं ना, नावाप्रमाणे खेळ करतोय पठ्या. वाईट आला त्यानंतर त्यांनी कमबॅक केला आणि खूप चांगलं कमबॅक केलं. दोन्ही पायाच्या मधोमध बॉल, लेग स्पिनचा वापर केला, डॉट बॉल टाकला आणि डॉटच नाही तर विकेटच्या मागे शिवम सारखा एक चाणक्ष खेळाडू आहे. फिल्डिंग आहे तेवढी चांगली आहे. पुढचा बॉल इथे देखील अगदी स्क्वेअर कट करायचा प्रयत्न केला. बॉल पॉइंट रिजनला ट्रॅव्हल होईल, सिंगल मिळणार आहे. त्या एकासोबत धावफलकही पुढे जात आहे. धावा लागल्यात 5 धावफलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय आणि 3 बॉल खेळ अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅटर राहुल आहेत. बॉल हवेत आहे. बराच वेळ पॉइंटवरती खेळाडू आहेत आणि थोडस साथ पडले. 2 धावेचा प्रयत्न केला जातो. आणखी एक विकेट आणि ती रनआउट स्वरूपाने मिळते आहे. स्क्वॉड 9 पवई. धावसंख्या अतिरिक्त नकोय. ओव्हरच्या अखेरीस अगदी तुम्ही 7-8 केले तरी चालणार आहे, ते देखील करंटच्या ओव्हरमध्ये. पण तुम्हाला इथे हे तालमेळ बांधणं खूप गरजेचं आहे. हे ताळमेळ त्यांना बांधावं लागणार आहे. 1 रन नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ती कॉलिंग चुकते आणि आणखी एक विकेट जाणार आहे. धावा लागल्यात 6 धावफलकावर. अगदी 48च करायचे आहेत. 30 बॉल 48, 17 ते 18 धावा एक्स्ट्रा आहेत, वरती आहेत. त्या धावा तुम्हाला एक्स्ट्रा दरम्यान एका दुसरा मोठा फटका, सिंगल, डबल ज्या इझिली अवेलेबल आहेत त्या केल्यात ना. कारण पवईकरांनाही हवं आहे ना, आमची एखादी टीम पुढे जावी. मागचं वर्ष आठवा ज्यामध्ये पवईनी बाजी मारली होती आणि ती देखील बलाढ्य संघाच्या समोर ती फायनल जिंकली होती. येस, 2 to go. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर विकास आलेत मैदानाच्या आत. प्रत्येक चिमुकल्याला नावं माहिती आहेत आमच्या खेळाडूंची. ही खासियत आहे पवईकरांची. कारण सोडा बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि तोही अगदी मान वर काढण्याची संधीच देत नाहीये.
6 धावा लागल्यात, बॉल झाले 4, विकेट मिळाल्यात, त्या दोन्ही विकेट गेल्यात आणि त्या दोन्हीही रनआउट स्वरूपाने गेलेल्या आहेत. समोर खेळायचा प्रयत्न केला, बॅटची हलकीशी काढा लागत असताना बॉल मागे ट्रॅव्हल होणार आहे. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल आणि तो देखील 22च्या स्वरूपाने मिळणार आहे. 7 धावा लागल्या धावफलकावरती आणि त्या 7 मध्ये 22 रन्स आहेत, एक्स्ट्राजही आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय, 1 टू गो आणि 2 विकेट्सही गेल्यात. स्कॉट 9 च्या विपक्षात डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल आहे. स्कॉट नाईट पवई हा उल्लेख करणं तेवढाच गरजेचं आहे. शेवटचा बॉल आहे, कारण सोडा बॉलिंग ट्रॅकवरती आहे. संघातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक. हलकासा बॉलला चिप करायचा होता आणि ही बॉलच्या खाली जर मात्र करण ठाकूर सारखा खेळाडू असेल ना तर त्या अशा कॅचेस पकडल्याच जातील आणि त्या सहज सोप्या सरळ कॅच आहेत, मानलं पाहिजे. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी खेळाडू पालघरवरून आलाय ट्रॅव्हल करून, अंधेरीला आल्यानंतर आपल्या संघाची कमिटमेंट. येस डीजे. थँक्यू, धन्यवाद. नवीन बॅटर रोहित आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवरती पार्थ आलेत. येस, संघाचे कॅप्टन. मग प्रत्येक पट्ट्यामध्ये एक वेगळ्या अंडरआर्मचं क्रिकेट खेळलं जातं. पालघरही सध्या प्रसिद्धीच्या उंबरठ्यावरती उभा आहे. हलक्या हाताने बॉलला इथे देखील स्टिअर केल्या, बॅटची आउटसाइड एज लागत असताना बॉल कव्हरवरती ट्रॅव्हल होईल, सिंगल मिळणार आहे. पार्थलाही माहिती आहे जास्ती रन्स द्यायच्या नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये करण सोडाने फक्त 7 दिलेत. आपणही तशी बॉलिंग केली, एखादी विकेट मिळाली ना तर मात्र मॅच मध्ये आणखी वर्चस्व आपलं निर्माण होणार आहे आणि ही लढाई खऱ्या अर्थाने वर्चस्वाचीच आहे. चुकीचा बॉल आहे, लेग स्पिन करायचा होता पण टेनिसचा बॉल. आणि विशालजी जावीर सर, आपण हाच उल्लेख केलात ना, हा बॉल जेव्हा ओला होईल त्यानंतर ग्रिप करणं अतिरिक्त कठीण होणार आहे. मग तो रबरचा बॉल आपण थोडासा पुसलात की सुका होतो, हा बॉल होणार नाही. हो, चांगला बॉल टाकलाय, पार्थी दाखवलंय बघा माझ्याकडे क्षमता आहे, यॉर्कर कडे मी जाऊ शकतोय. पण शुभमने विकेटच्या मागे बॉल सरळ पाण्यात आदळलाय. पुढचा बॉल टाकणं आता बॉलरलाही तेवढंसं कठीण होणार आहे. मग इथे कपडे पाहिले जात नाहीत, इथे कपड्यांवरती लागलेलं चिखल पाहिलं जात नाही. डाग अच्छे होते आणि ते चांगले असलेत ना, मातीच्या खेळामध्ये असले ना तर मात्र कुणालाही काही गैर नाहीये. वाईट आला, त्यानंतर डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल आणखी एक चांगला बॉल टाकलाय, 2 खेळाडू आहेत तिथे. अरुण चौहान आहे आणि अरुण चव्हाण आज आज तो चूक करणार नाहीये. वाढदिवसही त्याचा आहे. विकेट मिळाली. थँक्यू डीजे. नवीन बॅटर अगदी वयाने लहान आहेत, प्रणित सावंत दिसतात आपल्याला इन ऍक्शन. तुमचं वय मॅटर करत नाही, तुमची टेम्परामेंट, तुमची कमिटमेंट आणि तुमचा क्रिकेटचा चांगला खेळ, फक्त आणि फक्त हेच मॅटर करतं. अरुण चव्हाणलाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे ब्रो, अच्छा खेळते रहो. हो, वड बॉल, वा पार्थ. कॅप्टन शुड लीड फ्रॉम द फ्रंट. कर्णधारांनी पुढून लढाईला जायचं असतं आणि लढतोय पुढून. बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यात, 1 रन आउट आणि त्यानंतर यश उद्ध्वस्त.
संतोष येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आत. स्कोर पुढे अपडेट करू. हो, चांगला बॉल आणखी एक यॉर्कर टाकलाय. पंचांकडे अपील कसली केली जाते हे पाहणं गरजेचं आहे ना सर. बॉल बॅटला लागला की पायाला. येस, थँक्यू सो मच. पायाला बॉल आदळतोय आणि त्या एका धावेसोबतच धावफलकही पुढे जात आहे. धावा लागल्यात 10 धावफलकावरती. वा पार्थ, काय बॉलिंग केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये करण सोडानी 7 धावा दिल्या होत्या, ज्यामध्ये एक्स्ट्राजही होत्या. प्रणित सावंत आहे, नावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. वय वर्ष अगदी कमी आहे, 10-12 वर्षाचा, 15 वर्षाचा पठ्ठ्या असेल. पण समोर देखील मोठं आव्हान आहे. विकेटच्या मागे शुभम आहे. चांगली विकेट किपिंग, विकेट मिळणार आहे. प्रणित सावंतला परतावं लागेल. आणखी एक विकेट. वेगवान बॉल हायम ऍक्शनने डिलिव्हर केला जातोय. विकास आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि विकासची ही देखील ओळख राहिली आहे की मात्र विकासही ह्याच ऍक्शननी बॉल डिलिव्हर करतो. हायम ऍक्शननी बॉल पूर्ण हाताची स्विंग करत असताना, हात पूर्ण फिरवत असताना वेग त्याच्याकडे प्रचंड. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. कारण आहेत आणि हलकीशी चूक त्यांच्याकडून केली जाते, जे कधी नाही बघितलंय, मी तरी नाही बघितलं. कारण तुम्ही पालघरमध्ये गेलात ना मित्रांनो, तिथे जर तुम्ही अंडरआर्मचं क्रिकेट अनुभवलं तर त्या क्रिकेटमध्ये तुम्हाला बॅटिंग बॉलिंग पण फिल्डिंग हे विशेष आकर्षण आहे त्यांच्या सगळ्यांचं. आणखी एक चांगला बॉल. शिवमला कदाचित बॉल लागलाय. पाण्याची आवश्यकता असेल तर कळवा लगेच आणि घेऊन जा पाणी. नो बॉल आहे. येस सर, नो +1. शुभम, पाणी हवंय का? ओके ओके. क्षमा असावी. बॉलिंग ट्रॅकवरती विकास नाही तर ओमकार आहेत. पुढचा बॉल एक चांगला बॉल नाहीये. नो बॉल. नो बॉल असेल, पंच कळवतात नो बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ केली जाणार आहे. 15 धावा लागल्या धावफलकावरती आणि विकेट्सही भरपूर गेल्यात. बॉल झाले 3. 48 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. हा बॉल तर थेट जाऊन बॅटरच्या अंगाला आदळलाय. येस सर, एक्स्ट्रा आहे का? नो +1 आहे. ओके, फक्त नोचा 1 रन असेल कारण डॉट बॉल आहे. ओके ओके ओके, क्षमा असावी, डॉट बॉल आहे. बॅटरने शॉर्टच ऑफर केला नाही, डेलिब्रेट आहे असं तुमचं म्हणणं आहे. येस, परफेक्ट परफेक्ट, थँक्यू. प्रेक्षकांच्याही माहितीसाठी, जे चिमुकलेही बघतात त्यांच्याही माहितीसाठी, डेलिब्रेट बॉल म्हणजे काय या बॉल नंतर तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येतो. समोर खेळण्याचा प्रयत्न. वा, आणखी एक यॉर्कर. यावेळेस मात्र आणखी एक चांगला बॉल टाकला यॉर्करनी. ओमकारनी टाकलाय यॉर्कर.
फैज आहेत नवीन बॅटर. आणखी एक चांगला बॉल टाकलाय यावेळेसही मात्र यॉर्करचा वापर केलाय. गुड बॉलिंग ओमकार, चांगली बॉलिंग राहिली ओमकारची या षटकामध्ये. जी माहिती आपण तुमच्या समोर घेऊन येणार होतो. स्कोरही आपण प्रथमतः अपडेट करूया. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या स्थिर स्थगित एका आकड्यावरती आणि तो आकडा आहे 15. फैज आलेत नवीन बॅटरच्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. 15 धावा लागल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल आणि 33 धावेची आवश्यकता आहे. येस, डेलिब्रेट बॉलची माहिती जी तुमच्या समोर घेऊन येतोय. बॉलरने बॉल डिलिव्हर केला. बॅटरनी कुठल्याही प्रकारचा शॉट ऑफर केला नाही. म्हणजे त्यांनी कुठलाही स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्नच केला नाही. बॉल बॅट हवेतच राहिली आणि तो बॉल सरळ जाऊन बॅटरच्या अंगाला आदळला तर दॅट्स अ डेलिब्रेट बॉल. हो, आणखी एक वेगवान बॉलर आलाय. सिंगल मिळेल. या सिंगल डबलनी आता अतिरिक्त फरक पडत नाहीये. 11 बॉल आणि 32 धावेची आवश्यकता आहे. डॉट बॉल. हरीश आलेत. चांगला बॉल. बॅटची हलकीची कडा लागत असताना बॉल मागे ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन रिजन वरती बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगलच मिळेल. सिंगल डबल त्या अतिरिक्त येत राहिल्या तरी देखील डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल टीमला माहिती आहे ही मॅच आपण आतापर्यंत वन साइड केलेली आहे. एका तर्फेला झुकवून टाकली. पण अतिरिक्त बॉल वेगळं काहीतरी नाविन्यपूर्वक काहीतरी प्रयत्न करायचा होता बॉलरला देखील. येस, ते ऍक्शनही आपल्याला सांगते ना की माझ्याकडे वेगवान बॉल आहे पण पुढच्या मॅच साठी ते एक व्हेरिएशन चांगलं असणं गरजेचं आहे. इथे काय आहे, सिंगल तर नक्कीच मिळेल पण ती बॅटला लागल्यानंतर सिंगल मिळणार आहे. त्या सिंगल सोबतच 22 ची सिंगल आहे. थँक्यू सर, धन्यवाद. स्क्वेअरलेग पंचाच्या भूमिकेत जितेंद्र कदम सर आहेत आणि मुख्य पंचाच्या भूमिकेत आपण पद्मनाभन प्रभू सरांना पाहतोय. मिलिंद पाचारणे सरही इन ऍक्शन आहेत. आमचे मन्या असल्फाचा एक डॉन बॅटर. बॉलर चांगली बॉलिंग करायची, अगदी आपला फॉर्मल आणि तो एक वेगळा स्टान्स. डॉट बॉल आलाय. चार ओव्हरचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा लागल्या धावफलकावरती. 21. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 6 बॉलमध्ये 6 बॉल 27 धावेची आवश्यकता आहे. षटकारही आहे. मॅचला जर कायापालट करायची असेल तर रमजानच्या विपक्षात अटॅक करावा लागणार आहे. वेगवान पहिलाच बॉल वेगेने टाकलाय. विकेट कीपरही बीट होत आहेत. स्क्वेअरलेगचे पंच सांगतात इट्स अ नो बॉल. नो +1. 2 धावा मिळणार आहेत. कशा येऊ दे, त्या 2 धावा आल्यात ते महत्वाचं आहे. यानंतरची मॅच असेल वेद 11 अंधेरी. कॅप्टन चला आपण व्यासपीठावरती येऊन उपस्थित राहा. लगेच मॅचला सुरुवात होईल. महत्वाची मॅच आहे, मजेशीर मॅच असेल. ती मॅच पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक वर्ग थांबलाय. नो +1. 2 धावा आल्यात. धावफलकामध्ये वाढ केली जाते. 23. पुढचा बॉल वेगाने टाकला. स्लिप तैनात आहे. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाईल बॉल. सिंगल मिळाली आहे फक्त आणि फक्त सिंगलच मिळणार आहे. ती सिंगल जास्ती काही फरक पडू देणार नाही या स्कोर बोर्ड वरती. 24. समोर खेळण्याचा प्रयत्न आणि रमजान बॅटरकडे म्हणतायत की थोडंसं अतिरिक्त एलिव्हेशन मिळालं असतं तर तुझं काय वाईट घडलं असं. पण तो बॉल आदळतोय. मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्कॉट 9 पवईच्या विपक्षात डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल. मोठा शो खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. करण आहे थोडंसं बाहेरच्या दिशेला बॉल आहे. मागून खेळाडू येतील आणि त्या दरम्यान 2 धावाही कंप्लीट केल्या जाणार आहेत. या 2 धावा धावफलकेमध्ये वाढ करतील पण मॅच ती मात्र एकतर्फी आहे. औपचारिकता मात्र शिल्लक आहेत. फॉर्मॅलिटीज. 3 बॉलचा खेळ झालाय. 3चा खेळ अजूनही शिल्लक. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न केला होता. शुभम आहेत विकेटच्या मागे. डॉट बॉल येतोय. रमजानला देखील शेवटच्या ओव्हरसाठी रोखून ठेवलं होतं. या काही स्ट्रॅटेजीज आहेत ना, कारण जर लवकर रन्स बनले असते पहिल्या 2 ओव्हरमध्ये तर त्यालाही लवकर आमंत्रित करण्यात आलं असं. पण रन नाही बनले आणि त्यामुळे इथे
त्याला रोखून ठेवण्यात आलं, पण त्यालाही ती बॉलिंग टाकणं गरजेची आहे ना, कारण आपण नेहमी असं नवीनपूर्व काहीतरी ट्राय करत असतो विशालजी, पण टेनिसचा बॉल आहे, या खेळपट्टीचा अंदाज घेणं पुढची मॅच महत्वाची आहे, तर त्याला तो अंदाज देणंही गरजेचं आहे. एक्स्ट्रा आल्यात, चांगला बॉल फिरवलाय, अंपायर सांगतात इट्स अ नो बॉल, आणखी एक एक्स्ट्रा टाकलाय. हो, चांगला बॉल आहे का, विकेट मिळणार आहे का, तर येस, षटक क्रमांक 5 संपता आणि डॉमिनेट करत मॅच फक्त जिंकलेली नाही आहे, तर डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल संघाने अगदी डॉमिनेट करत असताना ही मॅच जिंकलेली आहे. आता कुठेही जाऊ नका, आता बघत राहा, पाहत राहा, एन्जॉय करत राहा, कारण समोर आहेत वेद 11 अंधेरी आणि त्यांच्या विपक्षात फाईट करण्यासाठी आहे डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल. येस, प्रॅक्टिस करू नका धीरज, प्लीज प्रॅक्टिस नका करू. एकही बॉल डिलिव्हर केलात तर पेनलाइज करण्यात येईल. डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल कॅप्टन आणि वेद 11 अंधेरी कॅप्टन. देऊ द्या मॅचचा मान तो मॅच. आपण एकमात्र षटकार आलाय, मॅच झाल्या 2. बॅटिंग करत असताना प्रथमतः प्लेयर्स अवेलेबल नव्हते, कारण आणखी एक मोठी मॅच सुरू आहे, त्यामध्ये प्लेयर्स अडकलेले, पण तरी देखील तो म्हटला मी आहे ना, मग कशाला भीताय. 47 मध्ये 17 धावेचं कॉन्ट्रीब्युशन. कुणाल ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कुणाल या. कुणाल या व्यासपीठावरती, आणि कॅप्टन आपणही या. या मॅन ऑफ द मॅच कुणाल उपस्थित आहेत. या सर, भगत सर आपल्याला विनंती, आपण प्लीज जॉईन करा. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिकही आपण घेणार आहोत. चला, त्याचबरोबर कुणाल टी शर्टही आहे, आणि ते टी शर्ट परिधान खेळलं तर अतिरिक्त चांगलं आम्हालाही वाटेल, मॅनेजमेंट टीमलाही वाटेल, आणि कंपल्सरी आहे. ओके, या. त्या दरम्यान थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळेल. कुणाल एक मात्र षटकार मारला आणि शुभमही अवेलेबल नव्हता, त्याबरोबर करणही आला नव्हता, मग जबाबदारी अतिरिक्त होती तुमच्यावरती. तुम्हाला माहिती आहे पहिल्या 12 बॉलमध्ये मॅच चालवायची आहे, मग त्या जबाबदारीने खेळत असताना कशी फिलिंग येते जेव्हा 2 मुख्य खेळाडू टीममध्ये नसतात. सर्वप्रथम त्यांना थँक्यू, कारण की ते त्यांची स्टेशन वाईजची मॅच सोडून आले, आणि सगळे प्लेयर तर होते, कारण की सगळे होते, बोलले की आपण खेळू शकतो, आणि पहिली मॅच पण थोडी आम्हाला चांगली, म्हणजे एवढी हे नव्हती, म्हणून आम्ही खेळलो. वेल प्लेड. या आपण साहेब, आपल्याला विनंती आहे, भगत साहेब आहेत आपल्यासोबत, त्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. खूप चांगली ट्रॉफी आहे, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची एक अप्रतिम प्रतिमा आहे, त्याचबरोबर सामनावीरचं एक टी शर्टही आहे. ते टी शर्ट परिधान करून मात्र खेळायचं आहे. साईज आपण चेक करून घ्या. ओके, या टॉस साठी या, आणि कुणालजी आपणही या, आपण टॉस साठी या. पवईचा चीता ज्यांना म्हटलं जातं. अक्षय सूर्यवंशी साहेब आपण या, टॉस साठी या कॅप्टन्स. टॉस केला जातोय. मॅच ही गणेशजी 5 ओव्हरचीच आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. ओके,
हो शेक हँड करण्यात येत आहेत. येस, बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सला. आपण कॉल करताय. टेल इट इज. थँक्यू सो मच साहेब. आपण पुन्हा एकदा विराजमान होऊ शकता. टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय टीम. पुन्हा एकदा टॉस जिंकलाय पार्थ. प्रथमतः या जबाबदारी तुला पाहतोय. आता डिसिजन काय? बॉलिंग ही चांगली केली. डिसिजन कळवणं गरजेचं आहे. चला लगेच डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल टीम टॉस जिंकलेला आहे. बॉलिंग करताय. पहिल्या मॅच मध्ये 48 झाल्या, त्यानंतर त्या डिफेंडही चांगल्या झाल्यात. ह्या मॅच मध्ये आव्हान मोठं आहे कारण समोरची टीमही त्या कॅलेबरची आहे. कसं बघताय या मॅच कडे? आम्ही त्यांना कमीत कमी थांबवायचं बघू. अगदी स्पष्ट वक्तव्य. थैंक यू सो मच. बेस्ट ऑफ लक. जा अपनी स्ट्रैटेजीज प्लान करा. ये मैच इंपॉर्टेंट है. आपको भी पता है अगर ये मैच जीते हो तो सीधा आगे आपको एक अच्छी टीम मिलने वाली है. ये इंपॉर्टेंट मैच है. किस तरीके से अप्रोच करना चाहोगे इस मैच के लिए? एक्चुअली सब मैच मेरे लिए इम्पोर्टेंट है. मैं सोच रहा हूँ कि मतलब हम लोग बैटिंग पहले हम लोग क्या ज़्यादा रन बनाने वाली कोशिश करें और ये मैच जीतने की कोशिश करें. थँक यू सो मच. ज्यादा वक्त नाही जाया करूंगा. थँक्यू. दोन्ही टीमचा टॉस इथे झालेला आहे. वेद 11 अंधेरी एका दिशेला असेल ज्यांनी टॉस गमावला. बॅटिंग ज्यांना करावी लागते. समोर असणार आहे डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल ज्यांनी सांगितलं आम्ही टॉस जिंकलेला आहोत, पुन्हा बॉलिंग करतोय. मागच्या मॅचमध्ये त्यांना बॅटिंग आली होती. आता ते टॉस जिंकलेत. ते सांगतात आम्ही बॉलिंग करणार आहोत. फक्त 1 ते 2 मिनिटांची अवधी, त्यानंतर लगेच मॅचलाही आपण सुरुवात करूयात. थँक्यू.